मृत्यूशय्येवर पडून स्वतःच्या गतायुष्याचे चिंतन करणे याच्यासारखा शिणलेल्या मनाला दुसरा कोणता विरंगुळा असू शकेल. गोविंदाग्रजांनी म्हटले आहे, सुकले फूल न उमले जरी ते अश्रूंनी भिजले. पण ते खरे नाही. निदान माझा स्वतःचा अनुभव तरी तसा नाही. आयुष्यातील महत्त्वाच्या प्रसंगाच्या आठवणीची फुले ती कधीही कोमेजत नाहीत, कधीही सुकत नाहीत. जणू काही ती नंदनवनातीलच फुले असतात. त्याचे चिंतन करीत असता डोळ्यात अश्रू आले म्हणजे ते पुनरुज्जीवित प्रसंग दव पडून उमललेल्या पहाटच्या फुलाप्रमाणे मनाला आल्हाद देतात. विषादाने व्यापलेला अंतःकरणाचा प्रत्येक कोपरा न कोपरा त्यांच्या मंद गंधाने दरवळून जातो. आयुष्यातले दुःखद प्रसंग त्याच्या सुद्धा चिंतनाने मनाला गोड ग्लानी येते एक प्रकारची. त्या प्रसंगातल्या दुःखाची सारी तीव्रता, सारी दाहकता कालांतराने लोपून जाऊन त्यातले मार्दव तेवढे शिल्लक राहते मागे. आणि त्यामुळे त्याच्या चिंतनाने इतक्या कोमल भावनांचे कल्लोळ मनात उठतात की पोळलेल्या जीवाला तो विसावाच वाटतो एक. म्हणून म्हणते की अखेरच्या आजारात गतायुष्याच्या चिंतनासारखे सुख नाही दुसरे. जणू काही वर्तमान काळात वावरण्याची मनाची उमेद नाहीशी झाल्यावर त्याला भूतकाळात रमणे जास्त सुखावह वाटते. विशेषतः मृत्यूची चाहूल कानावर पडत असताना, त्याचे आगमन क्षणाक्षणाने जाणवत असताना गेलेले आयुष्य कल्पनेने पुन्हा जगणे, त्यातील नानविध प्रसंग, त्याच्या तीव्रतेचा काटा मनाला न बोचता पुन्हा उपभोगणे, याच्या इतका दुसरा आनंद कोणता असू शकेल. त्या आनंदासाठीच मी हे लिहत आहे. त्यापासून कोणी बोध घ्यावा अशी इच्छा नाही माझी. आणि बोध घेणार तरी कोण? माझा मनस्ताप, माझ्या जीविताची पायमल्ली पाहून ज्याने सुस्कारे सोडावेत, ज्याच्या डोळ्यात अश्रू यावेत असे मला अजूनही वाटते, तो कदाचित ही माझी कहाणी वाचणारही नाही. व यदा कदाचित त्याने वाचलीच तरी माझ्या वेदना, माझ्या जीवाची तळमळ, माझ्या डोळ्यातील आसवांचा पूर पाहून ज्याच्या हृदयाला त्यावेळी कणव आली नाही, त्याला आता काय वाटावयाचे आहे त्याबद्दल. त्याला बोध घ्यावयाचा असता तर तो त्या दिवशीच आमच्या ताटातुटीच्या त्या क्षणीच त्याने घेतला असता. शिवाय कवी म्हणून, तत्वज्ञ म्हणून तो आज कीर्तीच्या शिखरावर आरूढ झालेला आहे. माझ्या भग्न हृदयाचे हे एकांतातील आक्रंदन त्याच्या कानापर्यंत जाऊन पोचतेच कशाला. माझी मीना मात्र वाचील ही कहाणी, पण तिला त्यापासून बोध घेण्याची गरज नाही काही. सायन्सची विद्यार्थिनी ती. तिचा प्रेमावरला विश्वास साफ उडाला आहे. हृदय ही चीजच मुळी ओळखीत नाही ती. आणि पुन्हा माझा कोंडमारा ज्या परिस्थितीमुळे झाला ती परिस्थितीही आता उरलेली नाही. मला घटस्फोटाचा मार्ग मोकळा असूनही मी नाही केला त्याचा अवलंब. तिला मुळी गरजच वाटणार नाही त्याची. निसर्गाच्या हाकेला ओ देण्यापुरते, सृष्टीची परंपरा कायम राखण्यापुरते स्त्री पुरुषांचे साहचर्य, याच्या पलीकडे ती तयार नाही त्याला अधिक किंमत द्यायला. तिच्या हातात विज्ञानाचा प्रखर विद्युतदीप आहे. त्याच्या शोधक विदारक प्रकाशात ती प्रत्येक घटना, प्रत्येक कल्पना, प्रत्येक भावना तपासून पाहणार, त्याचे पृथक्करण करणार. लिहिता लिहिता आसवे पडून डागाळलेले या आत्मकथेचे प्रत्येक पान म्हणजे तिला स्त्री जातीच्या मानसिक गुलामगिरीच्या इतिहासाचे पान वाटेल. आणि ती साम्यवादिनी कदाचित हे चरित्र तिरस्काराने भिरकावून देईल. तिला वाटेल, ही आपली आई कसली, दैन्याची, दौर्बल्याची मूर्तीच ही. तिचा असा ग्रह होण्यापेक्षा तिने ही कहाणी न वाचलेली पुरली. आणि त्यांना ही आत्मकथा वाचून काय वाटेल? दुसरे काय वाटावयाचे आहे? मनसोक्त वास घेतल्यावर, मनमुराद हाताळल्यावर, कोमेजल्यामुळे फेकून दिलेल्या फुलाच्या पाकळ्या पाहून भोग लोलुपाच्या मनाला कधीतरी द्रव आला आहे का? बोलून चालून नवपुष्पावरले भ्रमरते. शकुंतलेला नाही दुष्यंताने अपमान करून परत घालवली. दमयंतीला नाही नलराजाने गाढ झोपेत दगा दिला. सीतेला नाही रामचंद्राने न कळवता रानात सोडून दिली. या साऱ्या पुण्यश्लोकाचेच वारसदार ते. त्यांना फार तर एवढंच वाटेल की या चांडाळणीने आपल्या लग्नापूर्वीच्या प्रणयचेष्टा लिहून काढून सूड घेतला माझा. पण हे सारे लिहिण्यात माझी बुद्धी खरोखरी सूड घेण्याची आहे का? माझी बुद्धी असो नसो, ही आत्मकथा जर कधी काळी प्रसिद्ध झाली तर माझा मी सूड घेतला असे मात्र खास होईल. त्यांनी मला टाकली म्हणून आज लोक त्यांना थोडी तरी नावे ठेवतायत. पण माझे हे चरित्र, त्याच्याशी लग्न होण्यापूर्वीचे माझे प्रेमजीवन, त्याची ही सारी कथा कळल्यावर आज लोकांना माझ्याविषयी वाटत असलेली सहानुभूती कायम राहील का?
शंका आहे नव्हे, शंका मुळीच नको. लोक म्हणतील हिच्या ह्या चटोर पूर्वचरित्राचा काहीतरी सुगावा लागला, एखादे प्रेमपत्र, एखादा फोटो, पूर्वीच्या प्रणय चेष्टांचे काहीतरी स्मारक सापडले म्हणूनच त्यांनी टाकली हिला. नाहीतर एवढा नामांकित सुधारक, विलायतेहून बॅरिस्टर होऊन आलेला, त्याला काय वेड लागले आहे असल्या सुशिक्षित बायकोला टाकून लोकापवादाचे धनी व्हावयाला? जणू काही त्यांनी विलायतीला जाण्यापूर्वी, विलायतेत असताना किंवा विलायतेहून परत आल्यावर काही थेरं कधी केलेच नाहीत. पण किती झालं तरी ते पुरुष आणि मी स्त्री. माझे लग्नापूर्वीचे प्रेमजीवन किती निरागस, किती रमणीय होते ते. आणि त्यांचे विलायतेतले ढग, ते निस्तरताना मामांजी भिकेला लागले, बाबा टेकीला आले. पण किती झालं तरी ते पुरुष धडधडीत माझ्या बहिणीशी, आणि त्यामुळे मला घरातून बाहेर पडावे लागले. नको, त्यांनी केलेला अन्याय इतका भयंकर आहे की आसवांनी भिजलेली ही निर्जीव अक्षरे त्यांचा काय वचपा काढणार. म्हणून म्हणते की हे मी केवळ स्वतःला विरंगुळा वाटावा एवढ्यासाठी लिहिते आहे. आणि विरंगुळा का वाटणार नाही? दुःखाचे आणि अपमानाचे प्रसंग केशवसुतांनी म्हटलेच आहे ना, आमुचा पेला दुःखाचा, डोळे मिटून प्यायचा. होय, असल्या प्रसंगांनी काठोकाठ भरलेले आहे माझे आयुष्य. पण हा पेला मी आता डोळे उघडे ठेवून पिणार आहे, कारण प्रत्यक्ष अनुभूतीच्या तीव्रतेचा त्यातला सारा गाळ खाली बसला आहे आता. आणि बाकी दुःखद गोष्टी त्यात कितीही असल्या तरी लग्नापूर्वीचे ते दिवस, त्याच्या आठवणींनी माझे जळजळणारे डोळे निवतात. पोळलेल्या हृदयाला कसे गार गार वाटते. खरेच ते दिवस. केव्हा केव्हा मला असे वाटते की त्याच्या पूर्वीच्या आणि त्याच्या नंतरच्या साऱ्या दिवसाचा विसर पडून त्यामधल्या काळाच्या मधुर स्मृतीतच मन सदैव डुंबत राहावे. जिकडे तिकडे पाणीच पाणी पसरलेले, वर निळे आकाश, भोवती निळे पाणी आणि मध्ये पाचूसारखे हिरवेगार बेट. जणू काही त्या अथांग पाण्यावर तरंगत आयुष्य घालवणाऱ्या पक्ष्यांना घरकुले बांधण्यासाठीच ते बेट सृष्टीने निर्मिलेले असते. तसा विस्मृतीच्या समुद्रात माझ्या आयुष्यातला हा एवढाच कालखंड जर तगून राहिला असता तर माझे सारे विचार, माझ्या साऱ्या कल्पना त्या समुद्र पक्षाप्रमाणे त्या रम्य कालखंडावर विसावल्या असत्या. पण स्मरणशक्ती ही रस्त्यातून भटकत जे सापडेल ते आपल्या पोतडीत भरून घेणाऱ्या भिकारणीसारखी आहे. तिला इतका विवेक कुठला? सुष्ट दृष्ट सारे प्रसंग, बरे वाईट सगळे दिवस तिला सारखेच. पण तिला तरी मी का दोष देऊ? दुःखद प्रसंगाची आठवण जर मनात धगधगत नसती तर सुखद प्रसंगाची शीतलता मनाला कधीतरी जाणवली असती का? शिवाय आयुष्यातील दुःखदायक गोष्टीचे चिंतन करता करता डोळ्यातून अश्रू वाहून गेल्यावर मनाला किती हलके वाटते. मला आठवते, लहानपणी माझा हात एकदा गरम पाणी सांडून भाजला असता आईने त्याच्यावर तेजाब शिंपडले. त्याबरोबर हाताची आग होण्याचे थांबून मला एकदम कितीतरी गार वाटले. अश्रू मोचनानंतर मनाला वाटणारा विरंगुळा हा थोडासा तशाच प्रकारचा नाही काय? ते दिवस, होय, त्या दिवसाच्या आठवणींना घट्ट बिलगूनच आता आयुष्याचे हे उरलेले दिवस मला कंठावयाचे आहेत. आजारीपणात मनुष्याची स्मरणशक्ती फार तल्लख होते म्हणतात जणू काही. शरीराच्या शक्ती जशा जशा क्षीण होत जातात तसतशी मनाच्या शक्तींना तीव्रता येते एक प्रकारची. मला तरी असा अनुभव सध्या येत आहे खरा. अगदी लहान सहान प्रसंग, पण ते सुद्धा कसे अगदी काल घडल्यासारखे आठवतात. माझी आणि अरुची ओळख झाली तो प्रसंग किती क्षुल्लक, पण जो जो जास्त काळ लोटत आहे तो त्या प्रसंगाची स्मृतिचित्र अंधुक न होता उलट त्यातील प्रत्येक रेषानरेषा उज्ज्वल होत चालली आहे. त्या दिवशी आमच्याकडे भातुकली असल्यामुळे शेजारची सारी मुले जमली होती. आधी बाहुला बाहुलीचे लग्न आणि मग टोलेजंग मेजवानी. शिट्ट्या, पिपाण्या, बँडबाजे सारी वाजंत्री जोरजोराने वाजत होती. आणि अनारशाचे स्वच्छ धुतलेले तांदूळ अंगणात वाळत घातले असता चिमण्या जशा त्याच्या भोवती चिवचिवत उडत असतात तशा आम्ही मुली बागडत होतो माझघरात. लग्नाची सारी तयारी झाली. केळीच्या पाण्याच्या इवल्याशा चिटोऱ्यावर रुखवंत सुद्धा वाढले. आणि एकाएकी आमचा बँडवाला दिनू कशावरूनचा रुसून निघून गेला. आम्ही किती मनधरणी केली त्याची. म्हणून तर आपल्या गळ्याची शपथ सुद्धा घातली आपल्या भावाला. त्याच्या त्या जाण्याने आमचा इतका विरस झाला. मला वाटले लग्न काही होत नाही आता. माझे डोळे भरून आले. इतक्यात एक मुलगा हळूच माझ्याजवळ येऊन म्हणाला, मी बँडवाला झालो तुमचा तर चालेल का अनु?
त्याच्या त्या प्रश्नाबरोबर माझे त्याच्याकडे लक्ष गेले आणि मी मनूला विचारले, कोण ग हा? अगं, माझा आतेभाऊ अरुण, आमच्या आत्याबाई वारल्या ना नुकत्या, त्यांचा मुलगा. आता इथंच राहणार आहे आमच्याकडे. पण तिचे ते बोलणे ऐकावयाला माझे मन थाऱ्यावर होते कुठं. मला तो मुलगा इतका आवडला. त्याचा तो पांढुरक्या गुलाबासारखा रंग, प्राजक्ताच्या देठासारखे लाल ओठ, भुरक्या केसांनी झाकलेले उंच कपाळ, स्फटिकासारखे लुकलुकणारे टपोरे डोळे. ते डोळे यावेळी माझ्याकडे इतक्या उत्कंठेने पाहत होते व त्यात इतका कोमलपणा भरलेला होता की त्यांनी लक्ष वेधून घेतलेल्या माझ्या मनाला मनू काय बोलत होती ते ऐकण्याचे भानच मुळी उरले नाही. त्यानंतर मी अनेकदा पाहिला अरुला. नाही, माझ्या स्मृतिपुटात त्याचे अनंत फोटो साठवलेले आहेत, पण आमच्या ओळखीच्या त्या पहिल्या दिवशीचे त्यांचे ते बालरूप, तितका तो मोहक नंतर मला कधीच वाटला नाही. आमच्या ओळखीचा तो पहिला दिवस, आज मागे वळून त्या दिवसाकडे बघितले म्हणजे मला नंतर घडलेल्या एक एक गोष्टीचा चमत्कार वाटतो. आयुष्यात अनेक माणसाशी आपल्या ओळखी होतात व पुष्कळदा दुसऱ्याच क्षणी आपण त्यांना विसरून जातो. पण अरुची आणि माझी दृष्टभेट ज्या क्षणी झाली तो क्षण काही विलक्षण होता. युगानुयुगे चालत आलेल्या सौहार्दानेच जणू त्याच्या त्या डोळ्यातून माझ्याकडे पाहिले. जन्मांतरीच्या साहचर्याने जणू त्याच्या त्या दृष्टिक्षेपातून मला आपली ओळख दिली आणि माझ्या साऱ्या वृत्ती, माझ्या साऱ्या भावना आपल्याकडे आकर्षून घेतल्या. अरुचे डोळे घारे होते व मला तर घारे डोळे अगदी आवडत नसत. माझी आई नेहमी म्हणत असे की घाऱ्या डोळ्यांची माणसे मतलबी असतात. पण तो घारेपणा निराळा आणि अरुच्या डोळ्यांचा हा घारेपणा निराळा. त्याच्या डोळ्यात एक प्रकारची सौम्य शुभ्र लकाकी होती. झऱ्याच्या स्वच्छ पाण्यावर मावळत्या सूर्याचे तिरपे किरण पडले असता जी चमक त्याच्यावर खेळते अशा तऱ्हेची लकाकी होती ती. एकमेकांच्या दृष्टी मिळवून परस्परांकडे पाहत आम्ही कितीदा तरी तासन तास घालवले आहेत. त्यावेळी पुष्कळदा मला असे वाटत असे की त्याच्या डोळ्यांचे रंग वारंवार बदलतात. तो बोलका नव्हता माझ्यासारखा, परंतु कोणताही विचार उत्कटतेने मनात आला म्हणजे त्याच्या डोळ्याचा रंग इतक्या झपाट्याने बदले की आपले विचारच जणू तो तशा रीतीने बोलून दाखवित आहे असे वाटत असे. एखादी मनाला लागण्यासारखी गोष्ट घडली किंवा एखाद्या आठवणीने हृदय व्यथित झाले म्हणजे तो माझ्याजवळ येऊन नुसता बसायचा. कितीही खोदून विचारले तरी तो बोलावायचा म्हणून नाही. फारच झाले तर एखादा उसासा किंवा अनु काय सांगू तुला असे एखादे तुटक वाक्य कानावर पडले तर पडावयाचे. पण त्याच्या त्या सतेज डोळ्यात मात्र एक प्रकारची चमत्कारिक आर्ततापूर्ण लकाकी खेळत असे. जणू काही घनतमातून पडणारे शुक्राचे चांदणे. ती दिशा तर फारशा उजळीत नाही, पण त्याचा प्रकाश मात्र जाणवतो. त्याप्रमाणे अरुचे ते डोळे काहीतरी बोलून दाखवित आहे असे वाटे. पण काय बोलून दाखवित आहेत ते मात्र कळत नसे मला. मात्र अशा प्रसंगी वाटत असे की त्याच्या भावपूर्ण दृष्टी मिळवून त्याच्या हृदयाचा ठाव घेत सारे जीवन घालवावे. माझी आणि अरुची गट्टी जमली लवकरच. त्याच्याशिवाय मला खेळ सुचेनासा झाला, खाणे रुचेनासे झाले, अभ्यासात गोडी लागेनाशी झाली. आमच्या या प्रेमाचे साऱ्यांनाच मोठे नवल वाटे व दिनूला तर ते कधीच आवडले नाही. मी श्रीमंत आईबापाची एकुलती एक मुलगी. माझ्या मैत्रीपासून नाही म्हटले तरी पुष्कळच फायदे होण्यासारखे होते. नव्हे होतच असत. ते फायदे नवीन आलेल्या अरुला मिळावे व त्याच्यामुळे आपल्यावर त्यांना मुकण्याची पाळी यावी ही गोष्ट त्याच्या मामे भावंडांना सहन झाली नाही. मला वाटते लहानपणी मुले थोडी क्रूर असतात. कदाचित समजून आलेली नसल्यामुळेही त्यांच्या हातून क्रूरपणाचे चाळे घडत असतील. एरवी बिचाऱ्या फुलपाखराच्या पायाला दोरा बांधून त्यांची तडफड पाहण्यात किंवा गोगलगाईच्या अंगाला काडी टोचून तिचे हाल करण्यात त्यांना मौज का वाटावी. पण वाटते खरी. विशेषतः त्याच्या नात्यातल्या किंवा खेळातल्या मुलांपैकी जो गरीब किंवा लहान असेल त्याला त्याच्या त्या स्वभावाचा उपद्रव फार होतो. अरू लहान नव्हता, पण पोरका होता व त्याचे हे पोरकेपण त्याच्या स्वतःच्या मनापेक्षाही त्याच्या मामे भावंडांच्या मनावर अधिक तीव्रतेने बिंबलेले होते. त्याच्या मामी तशा फार प्रेमळ होत्या, पण आभाळातून पडणारे दव जसे भोवतालच्या पानांनी कळीच्या वाट्याला येऊ देऊ नये तसा मामीच्या प्रेमाचा उबारा
त्या भावंडांनी अरूला फारसा लाभू दिला नाही. त्यामुळे उन्हाची झळ फार लागावी व पाणी मात्र त्या मानाने अगदीच कमी मिळावे आणि कोवळं रूप मग जसं करपत खुरटत वाढत जातं तशी झाली त्याची अवस्था. माझ्या लक्षात नाही आली त्याची ही स्थिती, पण आईच्या ध्यानात मात्र हा प्रकार तेव्हाच आला. बायकांची नजर अशा बाबतीत नेहमीच बारीक असते फार. शिवाय तिची स्वतःची मुलाची हौस अपुरी राहिलेली, त्यामुळे तिला लवकरच लळा लागला त्याचा. तो इतका की शाळेतून आल्यावर मी जर एखादी वेळी त्याला हाक मारावयाला विसरले तर आईने स्वतःच हाक मारावी त्याला. तिचे मातृप्रेम जसे काही वाटले गेले आम्हा दोघांमध्ये. केव्हा केव्हा तर ती म्हणावयाची सुद्धा, आमच्या अणूच्या पाठीवर काही झालं नाही, अरूमुळं तिची निदान भावाची हौस तरी फिटेल. आणि त्यानंतर जी पहिलीच भाऊबीज आली त्या दिवशी तिने माझ्याकडून त्याला ओवाळलाही. तिला बिचारीला काय कल्पना की बाळपणच्या त्या अनोळखी भावनांची परिणिती पुढे निराळ्याच विकारात होईल म्हणून. अरूच्या स्वभावात खेळकरपणा कसा तो मुळी नव्हताच. मी खेळायला लागले म्हणजे तो माझ्याबरोबर काय खेळेल तेवढाच. त्याने स्वतःहून कधी काही खेळाची कल्पना काढली आहे असे घडलेले नाही सहसा. त्याचा आवडता खेळ म्हणजे एकच, तो म्हणजे चौपाटीवर त्यावेळी आम्ही गड्याबरोबर फिरायला जात असू त्यावेळी ओल्या वाळूत बसून घरकुले करावयाचा. चौपाटीवर गेल्याबरोबर तो मला म्हणायचा, अनु, आज तुझ्यासाठी की नाही मी एक छानदार राजवाडा बांधणार आहे. आणि शंख, शिंपले, वाळू वगैरे चौपाटीवर सापडणाऱ्या निरनिराळ्या वस्तूंचा उपयोग करून तो खरोखरच इतकी सुंदर घरकुलं बांधायचा की आपण चिमुकली मत्स्यकन्या होऊन त्याच्या त्या राजवाड्यात राहावे असे वाटत असे मला पुष्कळदा. तो केव्हा केव्हा मला म्हणत सुद्धा असे की त्या मरमेडप्रमाणे जर आपल्याला समुद्रात राहता आलं असतं तर किती मजेत गेला असता ग आपला वेळ. आणि जणू काही ते सुख कल्पनेने अनुभवण्यासाठीच तो वाळूची घरकुले रोज नेमाने बांधायचा. त्याला घरकुल बांधणे जितके आवडत असे तितकेच ती वाहून गेलेली पाहणेही आवडत असे. जवळ येणाऱ्या लाटांच्या फुटून पसरणाऱ्या फेसाळ पाण्याने घरकुले वाहून जात असता तो अगदी निश्चल नजरेने ते दृश्य पाहत उभा राहावायचा. छातीवर दोन्ही हात ठेवून सभय उत्कंठेने आपण रचलेल्या घरकुलांचा विध्वंस पाहत उभी राहिलेली त्याची ती चिमुकली गंभीर मूर्ती आजही मला दिसत आहे. त्यावेळी त्याच्या उदास डोळ्यात अशी काही चमत्कारिक लकाकी उत्पन्न व्हावयाची की उसळत्या लाटांचा चांदण्यात चमकणारा फेस सुद्धा मला तिच्यापुढे फिका वाटत असे. एकदा लाटांचा हा खेळ तो टक लावून पाहत असता त्याच्या खांद्यावर हात ठेवून मी त्याला विचारले, अरू, त्यात एवढं न्याहाळून पाहण्यासारखं काय आहे रे? त्याबरोबर माझ्या दृष्टीला दृष्टी भिडवून त्याने मला म्हटले, का नाही, आपल्या आशाची सुद्धा नाही का पुष्कळदा अशीच अवस्था होत? मला राहून राहून नवल वाटे की इतक्या लहान वयात याच्या मनात इतके मोठमोठे विचार येतात तरी कसे. तो सदोदित कसला ना कसला तरी विचार करण्यात चूर असायचा. मी कितीदा तरी त्याला विचारले असेन, अरू, तू उदास कसा असतोस असा एकसारखा? त्यावर तो हसून म्हणायचा, ते कळायचं नाही कधी तुला अणू, माझ्यासारखं पोरकं व्हावं लागतं त्यासाठी. एकटी आई गेल्यामुळे खरोखरच इतका फरक पडतो का मुलात? अरूची ती उदास वृत्ती म्हणजे मला एक गूढच वाटे. आणि मला तसे वाटणे स्वाभाविक होते अगदी. अरूला कमतरता अशी खरोखरी नव्हतीच कोणत्या गोष्टीची. त्याच्या वडिलांकडून दर महिन्याला नेमाने खर्चासाठी पैसे येत असत व पंधरवाड्यातून एकदा त्याचे पत्रही येत असे. मग अरुणी इतके उदास का असावे? सुख म्हणजे काही केवळ गरजेचा अभाव नव्हे, तर ती एक मनाने उपभोगायची चीज असते. याची जाणीव झालेली नव्हती मला अद्याप. लहानपणी फूल सुवासापेक्षा भडक रंगामुळे जास्त आवडते, तसेच थोडेसे बाळपणच्या सुखाचेही नसते का? मनाच्या नाजूक सूक्ष्मग्राही शक्ती जणू काही सुप्तावस्थेत असल्यामुळे सुखाला काही मानसिक बाजू असेल असे मुळी वाटतच नाही त्या वयात. शिवाय लहानपणी आपल्या सर्व सुखाचा उगम जेव्हा एका विशिष्ट व्यक्तीच्या प्रेमातून झालेला असतो तेव्हा त्या व्यक्तीचा थोडासा सुद्धा विरह हा मनातल्या नाजूक भावना जागृत करावयाला कधी ना कधीतरी कारण होतो. पण माझी स्थिती तशी नव्हती. आई आणि आप्पा या दोघांचीही माझ्यावर इतके प्रेम होते की त्यापैकी कुणाकडे माझा ओढा अधिक होता हेच सांगणे कठीण. त्यामुळे प्रेमाची उणीव म्हणून जिला म्हणतात ती काय चीज असते याची मुळी कल्पना सुद्धा नव्हती मला. माझ्या वर्तनातला स्वच्छंदीपणा पाहून आई पुष्कळदा मला म्हणत असे, अनु, तू जर अरूसारखी आई वेगळी असतीस
तर कळलं असतं तुला या वागण्याचं सुख. पण तिच्या या बोलण्याचा उमज मला कधीच पडला नाही. उलट मला वाटे, पोरकेपणात असे काय मोठे आहे ज्यामुळे अरुचे जीवित कडवटून काळवंडून जावे. पण एक दिवस अचानक उकलले हे गूढ. मला आठवते, दिवाळीची सुट्टी नुकतीच सुरू झाली होती. त्या दिवशी दुपारी आमच्याकडे करंज्या करण्याची गडबड होती व स्वयंपाकघरात जमलेल्या बायकांच्या घोळक्यात मीही माझे खेळातले पोळपाट लाटणे घेऊन काहीतरी चाळे करीत बसले होते. इतक्यात माझ्या कानावर हाक आली, अनु अनु. त्याबरोबर तशीच उठून धावत बाहेर आले मी आणि पाहते तो दारात अरू उभा. तोंड अगदी उतरून गेलेले, ओठ थरथरत होते, डोळ्यांच्या कडावर आसवे तरारत होती व मुठीत काहीतरी लपवलेले होते. त्याची ती स्थिती पाहून मला कसेसेच झाले व त्याच्या खांद्यावर हात ठेवून मी त्याला विचारले, काय झालं रे अरू? माझ्या तोंडून ते शब्द बाहेर पडले मात्र त्याच्या डोळ्यातून लगेच आसवे ओघळली. मी हळूच त्याचा हात आपल्या हातात धरला व त्याच्या मुठीतले पत्र काढून घेतले. ते पत्र अगदी टपोऱ्या आणि तुटक अक्षरात लिहिलेले होते. मी भरदिशी वाचले ते, पण मला कळेना की अरूला इतके वाईट वाटण्यासारखे त्यात काय आहे. दसरा झाल्यापासून तो मला सारखा म्हणत असे, अनु, घरून येताना की नाही मी तुझ्यासाठी खूप खूप गमती आणीन बरं का. मामाकडे राहायला येऊन त्याला 1.5 वर्ष होऊन गेले होते आता. या मधल्या काळात त्याच्या घरी नवी आई आली होती व त्याला नवा भाऊही आला होता. त्यांना पाहण्यासाठी अरूचे मन कधीपासून अधीर होऊन गेले होते. विशेषतः भाऊ झाल्याबद्दलचे वडिलांचे पत्र ज्या दिवशी त्याला आले त्या दिवसापासून तर त्याच्या मनाची अवस्था वारा प्याल्यासारखी झाली अगदी. वास्तविक किती झाले तरी ते सावत्र भावंड, आणि पत्र आल्याबरोबर दुपारी जेव्हा मामींना त्याने आनंदाच्या भरात ते वाचून दाखवले तेव्हा त्या उद्गारल्या सुद्धा, आता घर कशाला दृष्टीस पडतं पुन्हा तुझ्या, हाच धनी होणार उद्या सगळ्यांचा. त्यांच्या या बोलण्याने अरूचे मन चरकले. पण क्षणभरच आपल्याला भाऊ म्हणावयाला एक हक्काचे माणूस आले याचाच त्याला केवढा तरी आनंद झाला. मला वाटते लहानपणी मुलांच्या मनात दुजाभाव स्वतःहून फारसा कधी डोकावत नाही. घरातली उणीदुणी बोलणी ऐकून आणि वागण्यातले डावे उजवे प्रकार पाहून त्यांच्या मनाची रुजुता नाहीशी होत जाते हळूहळू. शिवाय अरूला सावत्रपणाची कल्पना कशी यावी? आई वारल्यापासून गेल्या 1.5 वर्षात ज्या घराचे त्याला दर्शन घडलेले नव्हते त्याच्या वत्सल स्मृतींनी त्याच्या हृदयाचा प्रत्येक कोपरान कोपरा भरून गेलेला होता. त्यामुळे घरात नवी आई आल्याबरोबर तिथले वातावरण बदलून गेले असेल अशी शंकाही त्याच्या मनाला शिवली नाही. आणि दिवाळी जसजशी जवळ येत चालली तसतसा घराचा अगदी ध्यास घेतला त्याने. नवीन धरून पिंजऱ्यात घातलेले पाखरू जसे सारखे फडफड करीत असते तशी त्याच्या मनाची चुळबुळ चाललेली होती अलीकडे. पण आज त्या पत्राने त्याची सारी मनोराज्ये उद्ध्वस्त केली. त्या पत्रातील ती तुटक वाक्ये त्यांनी त्याचे हृदय कसे तोडून टाकले. त्यात फक्त एवढेच लिहिलेले होते की अरूचा धाकटा भाऊ फार आजारी असल्यामुळे त्याने दिवाळीत घरी येणे सोयीचे होणार नाही. आणि मला त्यावेळी तरी बरोबर वाटले ते. माझ्या मनात अशी कल्पना आली की भाऊ आजारी असताना हा दिवाळीत तिथे जाऊन काय करणार, त्यापेक्षा इथेच त्याची दिवाळी मजेत नाही का जाणार. पण मी त्याला काही तसे बोलणार तोच तो मला म्हणाला, अनु, खरंच का ग दादा मला आता घरी नेणार नाहीत कधी, मामी मघाशी म्हणत होत्या. आणि त्याला एकदम जोराचा हुंदका आला.